टाइमपास न करता कोणत्याही प्रकारचा विलंब न करता पंच आपण आपला सुद्धा विनंती आहे, थोडस आपण स्पीडअप घ्या. बॅचला करूया इथून सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय गोलंदाज अमोल. स्ट्राईकला असेल मंगेश, नॉन स्ट्राईकला संकेत. पहिल्या चेंडूची या इनिंग मधली सुरुवात केली जाते. डावखोर आता फलंदाज ऑन स्ट्राईक मंगेशला पाहतोय. फुल टॉस होता इथे मात्र गॅप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार पेकी करणार तोपर्यंत थोडस मैदानाच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा या पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केल्यात मंगेश आणि संकेतने. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे. गॅप मध्ये चेंडू मारायचा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नामध्ये 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. पहिल्या चेंडूवरती आलेल्या या 2 धावा आणि 2 धाव्याने इथे खातं खोलतोय टीम नानुली संघ. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय अमोल. वाईड लाईन यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न परंतु ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पंच आम्हाला सांगतायत. आज स्वीर चेंडू आहे. एक अभ्यंतर धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करत असताना टीम नानवली संघाच्या त्यांच्या विरोधात आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ माडव संघ. पुढील चेंडू यावेळेस फटका पासलाय. क्षेत्ररक्षक तडिया सर्कलच्या थोडासा बाहेर जाऊन कॅचला जज करतोय आणि झटका क्रमांक पहिला लागतोय अर्थातच टीम नानुली संघाला. मंगेश बॅक पहिला झटका लागलाय नानुली संघाला. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेला तडिया सर्कलच्या क्षेत्ररक्षकाच्या वरतून चेंडू क्लिअर करायच्या नादात मात्र फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षकाने मात्र कोणती चुकी केली नाहीये. पहिला झटका लागतोय. मयूर उजव्या हाताचा फलंदाज आणि तांबाडी गावचे आपण बघतोय तानाजी मेंगाल यांचं सुद्धा आपण बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूयात. संध्याकाळचं सत्र आहे आणि थोडस डोलं त्यांच्या ना दिपवत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या मैदानाला खऱ्या अर्थाने ग्राउंड साठी बरीचशी मेहनत घेतली गेली. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूयात. संध्याकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने मला वाटते रात्रीच्या सत्रामध्ये नक्कीच त्यांचे डोळे अजून चमकतील. त्याचबरोबर आमचे वौशी गावचे संदीपजी बौड त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात जे स्क्वेअर लेगच्या पंचामध्ये मैदानाच्या आतमध्ये पंचाची भूमिका पार पाडतात. मैदानाकडे वळूयात. एक गडी विकेट गमावले. 3 या धावफलकावरती. नौका फलंदाज आलाय. मयूर साठी टाकलाय चेंडू. घुटना टेक पॅडल स्वीप फटका. चेंडू चाललाय परंतु त्या चेंडू खाली आलाय मिस्टर अक्की. अक्की मात्र कोणती चुकी करत नाहीये. हा लागतोय अजून एक झटका टीम नानिवली संघाला. तीन या धावफलकावरती 2 गडी बाद अशी 3 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरुवात पहिल्या षटकामध्ये अमोलने चांगली केली. जरी पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्या दिल्या असतील पण तो बॅक टू बॅक 2 चेंडूवरती विकेट घेतलेत. नौका फलंदाज इन 4 नंबरवरती एंटर होतोय जर्सी क्रमांक 22 अर्थातच किरणला आता मात्र चांगला खेळ करावा लागेल. हा सामना मात्र आपण बघतोय या पहिल्या सत्रामध्ये मधल्या फलीच्या फलंदाजाच्या खांद्यावरती आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 3 षटकाच्या सामन्यामध्ये दोन्ही खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. इथून प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10 ते 12च्या सरासरीने धावा लागाव्या लागतील तरच ही मॅच मात्र आपल्याला प्रेक्षणीय पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतोय रोहित करंजे आणि त्यांचे बंधू विनायक करंजे सातत्याने कालापूर टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे. माडप संघासाठी बराचसा क्रिकेट त्यांनी केलेला आहे. बराचसा योगदान त्यांनी दिलं आणि बरेचसे टुर्नामेंट आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून
जिंकताना पाहिलं, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडून राहिला. परंतु या षटकातील पुढे चेंडू आल्या मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. कॉन्फिडन्स मात्र लेवल हाय दिसतोय गोलंदाजाचा, ज्याने 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेत. पुढच्या चेंडूवरती फलंदाजाला शांत ठेवले गोलंदाज अमोल्या गोदाने. 3 धावा धावफलकावरती झाल्यात. इथे प्रयत्न केला जातो मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकाला थोडंसं मोठं करण्याचं. पुढ्यात टाकलाय, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार आणि झटका क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. नानिवली संघाला अजून एक झटका लागलाय. लाजवाब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, मोठे फटके मारू दिले नाहीयेत. वारंवार प्रेशर मात्र टाकलंय फलंदाजावरती, जिथे गोलंदाज ट्रॅक वरती आपण अमोलला पाहतोय. जी जबाबदारी दिली होती ना खांद्यावरती कर्णधाराने, ती जबाबदारी मात्र 100% योगदान देतोय. 3 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 विकेट सुद्धा गमावलेत. अर्धा अर्थाचा डबल तिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. हरिश्चंद्र यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला होता, तितका चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु कव्हर करावं लागेल. चेंडूला अडवायचा असेल तर क्षेत्ररक्षणाला जोरात धावायला लागेल, परंतु चेंडू चला डीप मध्ये येतोय. चौकार या यांच्या माध्यमातून आयोजित केली स्पर्धा आणि त्यांच्याच नावाने आपण बघतोय हे थीम सॉन्ग आपण खऱ्या अर्थाने ऐकलं आणि त्यांचा आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊयात. त्यांनी मला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने समृद्ध करण्याची संधी दिली, परंतु दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अक्रॉस द लाईनने केलेला प्रयत्न. चेंडू इथे आपण बघतोय ऑफस्टम लाईन मध्ये होता, परंतु त्या लाईनला छेडण्याचा प्रयत्न केला, जिथे बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडूचे होते सांगता 7 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती 1 धावची धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 33 सागरचा यावेळेसचा चेंडू अजून एकदा डॉट चेंडू टाकला जातोय. पुढ्यात टाकलेला चेंडू थोडासा स्विंग होतोय, जिथे वारंवार फलंदाज मात्र बीट होतोय. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आलेत. हा आत्मविश्वास आहे, हा कॉन्फिडन्स आहे पहिल्या षटकाचा. अमित पाटील सर, पहिल्या षटकामध्ये जर तुमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली असेल तर त्याच्या पावलावरती पाऊल टाकण्याचं आता काम मात्र सागर करतोय. पुढील चेंडू सागर, बॅटची एज, सिंगल हँडेड कॅच घेताना सेकंड अटेम्प्ट मध्ये डाव्या हाताने कॅच घेतलाय आणि चौथा झटका लागला जातोय टीम नानिवली संघाला, अर्थातच 7 या धावफलकावरती. अमोलला दिला भाऊ. कसं काय इथं बघ. अरे मग इथं नाव तरी काय सांगितलं मला अमोलने? सागर कुणी सांगितलं नाव? सागर येतो. अच्छा सागर सागर
मैदानामध्ये ते विकेट गमावला जातो टीम दावडेली संघाकडून. आमचे ग्राउंड स्टाफ तानाजी मेंगाल संध्याकाळची सोय करताना तानाजी मेंगाल स्वतः सांगतात आम्हाला माझं नाव तानाजी मेंगाल आहे. खूप मेहनत घेतली त्यांनी या स्पर्धेसाठी. नौका फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये डावखुराचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती सागर जर्सी क्रमांक 33 त्याने मागच्या चेंडूवरती विकेट घेतले. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये फटका आपण बघतोय जातोय, परंतु क्षेत्ररक्षकांना झालेली चुकीला माफी नाहीये. विकेटचं रूपांतर अहमद पाटील सर 6 धावांमध्ये पाहायला मिळालं. षटकार आलाय. पुढील चेंडू कट करायचा प्रयत्न होता ऑफसाईडच्या दिशेला, परंतु ऑफसाईडच्या दिशेला फलंदाज ऑलरेडी सफल झाला होता, ज्याच्या कारणाने पंचाने हा चेंडू निर्धाव दिलाय. डॉट चेंडूची सांगता होते. धावफलकावरती धावा झाल्यात 13 धावा. नक्कीच फलंदाज जरी सब लाईनच्या मध्ये सफल झाला तरी वाईट दिला जाईल. तो सागर शॉर्ट चेंडू शॉर्ट फायनल तर क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे चाललाय. वन बाउंस चेंडूची उचल करणार, पिकी करणार, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. 2 धावा कंप्लीट केल्या होत्या, तिसरी धाव इथे कंप्लीट झाले. दुसरी धाव घेत असताना विकेट किपरने स्टंप वरती थ्रो केला. त्यानंतर फलंदाज क्रीज मध्ये पोहोचला होता. त्यानंतर फलंदाजने पाहिलं आपली अजून एक धाव पूर्ण कंप्लीट होऊ शकते आणि दोन्ही खेळाडूंनी मात्र ती सुद्धा धाव कंप्लीट केली. अर्थातच 3 धावा या चेंडूवरती घेतल्या जातील. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 7 धावा देऊन 3 विकेट घेतले होते, परंतु या षटकामध्ये पाहिलं तर सागरने 9 धावा खर्च केल्यात, 1 विकेट अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अर्थातच 2 षटकाचा खेळ संपला. 16 धावा धावफलकावरती पाहतोय. 8.00 सरासरीने 16 धावा झाल्यात. शेवटचं निर्णायक षटक, स्लॉगरचं षटक, अनामेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जिथे गोलंदाज येतोय माडप संघाकडून अक्षय डावकुरा. आता गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक घेऊन येतोय अक्षय डाव खुरे. आता गोलंदाज राऊंड ऑफ ऍक्शन आहे. अशा ऍक्शनला तुम्हाला ओळखणं खूप महत्वाचं असणार आहे, परंतु यावेळेस मात्र पहिला चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा खाली राहिला, जिथे बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू जिथे होते सांगता 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे धावांसाठी स्ट्रगल करतो. इथे हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर 2-2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू बाउन्स होऊन चाललाय सरळ 4 धावांसाठी. येतोय खणखणीत दणदणीत चौकार. लाजवाब अप्रतिम फटका पाहिला. चेंडू ब्लॉक होता, पण त्या ब्लॉकच्या चेंडूला हेलिकॉप्टरचं प्रत्युत्तर देताना फलंदाज अक्षयचा पुढील चेंडू. इथे बॅटची आपण यावेळेस मात्र सिंगल ला कंप्लीट केली जाते. एका धावेने
21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 30 ते 31-32 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. संध्याकाळचा सत्र आहे. अमित पाटील सर 10च्या सरासरीने या धावा मी तर म्हणेन खूप पोषक असणार आहेत सेकंड इनिंग मध्ये. अशा परिस्थितीमध्ये नाणिवली संघ कुठपर्यंत पोहोचेल हे येणारे 3 चेंडू नक्कीच आपल्याला सांगून देतील. चला माडप संघ प्लीज आपण टाइम घेऊ नका, कारण की सेकंड इनिंग मध्ये तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. फिल्डिंगची निरचना आपण पाहतोय सजवताना फुलटॉस चेंडू, अर्थातच कमरेच्या हाईटचा वरती चेंडू होता. पंचाने इशारा दिलाय. बीमर स्वरूपाचा चेंडू, अर्थातच 1+1 2 धावा या चेंडूवरती ऍड केला जातील. आता पुढील चेंडू प्रीडचा असणार आहे. प्रीडच्या चेंडूवरती मात्र आता फलंदाजाला ही संधी मिळाली. इथून संधी मिळाली, या संधीचा मात्र सोना करावा लागेल. फलंदाज प्रशांत डावकर आताचा फलंदाज आहे. हा ऍडव्हान्टेज असेल मी तर म्हणेन प्रशांत साठी. गोलंदाज सुद्धा समोरचा डावकर आताचा अक्षय आपण पाहतोय, परंतु प्रीडचा चेंडू असणार आहे. प्रीडच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका, एखादा चेंडू डॉट, ही रणनीती नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अक्की इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला खेचलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला, तो स्ट्रायकर एंड कडे. इथे थोडस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आणि फलंदाजामध्ये मध्ये झालेली थोडीशी धडक. चला थोडस आपण आयोजक मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. विकेट घ्यायच्या नादात आपण पाहतोय विकेट कीपर आणि फलंदाजाच्या मधोमध आपल्याला ही धडक पाहायला मिळाली. अपेक्षा करतो दोन्ही खेळाडू कोणत्याही प्रकारची त्यांच्यावरती आपण पाहतोय चला पंच तिथे बघा, दोन्ही खेळाडू सुरक्षित आहेत का. पंच आणि तेजस पाटील आपण जरा दोन्ही खेळाडूंची विचारपूस करून घ्या. दोन्ही खेळाडू सेफ आहेत का. कोणत्याही खेळाडूला कोणत्या प्रकारची दुखापत जर झाली असेल तर नक्कीच आपण त्यांना मैदानाच्या बाहेर या, त्याच्या जागेवर दुसरा खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाईल. आणि टाइमपास करू नका. बाकीचे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती, आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. विनय सकपाल अक्षरशः डॉक्टर फेगडेला पण फेल करतील, इतक्या स्पीड नाही आले त्या आतमध्ये. चला दोन्ही खेळाडू सुरक्षित आहेत. हा पंच धावा झाल्यात 25 लॉस ऑफ 4 विकेट. हरिश्चंद्र आणि प्रशांत हे दोन्ही 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज डाव सावरताना. 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या सत्रामधील. 2 चेंडू मध्ये इथे मोठे फटके मारण्याचा मात्र प्रयत्न केला जाईल. टीम नांदुरी संघाकडून, परंतु दुसरीकडे प्रयत्न केला जातोय डॉट चेंडू टाकण्याचा. अक्षय इथे बॅटची कट लागले. लॉंग स्टॉप एरियामध्ये विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय गरंगलत. 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. या चौकाराची गरज होती. इथे नशिबाची साथ मिळेल मी तर म्हणेन फलंदाज प्रशांतला. बॅटची एज लागली होती आणि सेफ एरिया म्हटलं ना अमित पाटील सर, जेव्हा जेव्हा विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू जातो ना आणि आउटफील्ड पाहिले ना खूप फास्ट आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चेंडूपेक्षा दुगण्या गतीने तुम्हाला चेंडू पकडण्याची मी तर म्हणेन रनिंग करावं लागेल. परंतु इथे चौकार आलाय. पुढील चेंडू ब्लॉक केला होता, त्याला काढून काढलं. समोरच्या दिशेला फटका खेचला. एक धाव पूर्ण केली जाते. थोडंसं थंबल पाहायला मिळतोय. तोपर्यंत विकेट वरती 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेत असताना नॉन स्ट्रायकर एन कडे फलंदाज होतोय रनआउटच्या माध्यमातून बाद. अर्थातच पहिल्या सत्राचा संपलाय खेळ. फलंदाजी करत असताना नाणिवली संघाने धावफलकावरती धावा लावल्यात 31. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे कंपल्सरी बाळक संघाला 32 धावांची.
18 चेंडू 32 धावांची गरज या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या मॅच मध्ये काय घडेल, कोण जिंकेल आणि कोणता संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल हे ऐकवण्यासाठी आपण पाहतोय या स्पर्धेमधील ऑफिशियल समालोचक म्हणून ज्यांना संधी मिळाली असे आमचे अमित पाटील सर मायक्रोफोन वरती येतील. ए बॉल द्या रे, लक्ष द्या. थँक्यू सो मच डेव्हिड भारद्वाज यांचा आपण आवाज ऐकला मागच्या सत्रामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये. सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. जे हनुमान मित्रमंडळ गोरठण बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषक आणि या उपाध्यक्ष चषकाच्या आजचा तिसरा दिवसातला शेवटचा सामना आणि शेवटचा सामना रंगतोय तो म्हणजे नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी किंवा लाईव्ह जे नवीन प्रेक्षक या ठिकाणी जोडले गेले त्यांच्यासाठी सांगतोय. माडपाई माडप विरुद्ध गावदेवी नानिवली. आई गावदेवी नानिवली संघाने या ठिकाणी माडपाई माडप संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते म्हणजे आई गावदेवी नानिवली संघाला. आई गावदेवी नानिवली संघ यांचा विचार केला तर प्रथम 18 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावा या ठिकाणी धावफलकावर लगावल्या. 32 धावांचं आव्हान ठेवलंय माडपाई माडप संघासमोर आणि या 32 धावा बनवण्यासाठी आपण पाहताय षटकामागे 10.67 ची सरासरी गाठावी लागेल जर का हा सामना जिंकायचा असेल माडपाई माडप संघाला. परंतु कालचा सेमीफायनलचा सामना आपण पाहिला होता. टॉप 4 मधली लढत जी झाली होती स्वाली विरुद्ध खरिवली या दोन संघादरम्यान स्वाली संघाने 21 धावा केल्या होत्या. 22 धावांचं माफक आव्हान होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत तो सामना त्या ठिकाणी ठराविक परिस्थितीमध्ये राहिला. जेव्हा संध्याकाळी आपण बघतो संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू तेवढा ट्रॅव्हल करत नाही बॅटला लागल्यावर, थोडंसं दमट हवामान होतं आणि 31 धावा सुद्धा या ठिकाणी पुरेशा होऊ शकतात 3 षटकामध्ये. परंतु कशा पद्धतीची गोलंदाजी होणार, या उलट कशा पद्धतीची फलंदाजी माडपाई माडप संघ करणार हे पाहणं गरजेचं आहे. कारण जो संघ विजेता होणार आहे तो संघ या ठिकाणी टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. या 4 चमचमच्या ट्रॉफी मधील एक ट्रॉफी वर हात लावेल. द मॅच ऑन पंचांचा इशारा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहताय मंगेश, स्ट्राईकला आपण पाहताय विनायक, नॉन स्ट्राईकला शैलेश. हा चेंडू जोरकट फटका मारायचा प्रयत्न झाला. मिडॉनला त्या ठिकाणी चेंडूची उचल होते, फेकी होते, तोपर्यंत माडपाई माडप संघाचं खातं उघडलं जातं या 1 धावेने. 18 चेंडू 32 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर आलेली 1 धाव. गोलंदाज मंगेश आपल्या संघासाठी ऑलराऊंडर कामगिरी पार पाडतोय. फलंदाजीसाठी सुद्धा येतो सलामीच्या जोडीमध्ये गोलंदाजीचं काम. मॅन्डेटरी पॉवर षटकामध्ये आता मात्र बॅटची खेळा घेऊन या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती थर्डमॅनच्या फिल्डरने, परंतु त्याला हुलकवणे देऊन चेंडू जातोय डीप थर्डमॅनला सीमारेषे बाहेर, चौकार. चार धावांनी या ठिकाणी धावफलक हलताय. धावफलकावर धावा लागतात. 32 धावांचा पाठलाग करतोय माडपाई माडप संघ आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात
5 धावा. वैयक्तिक शैलेश आपलं खातं उघडतंय ते म्हणजे या 4 धावांनी. मी देतो त्याला वाटतं तुमच्याकडून मी देतोय. मंगेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र सुंदर फटका. सुईतून जसा धागा ओवावा तसा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. चौकार. सुंदर फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. 4 धावांनी धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 9 धावा. 9 धावा धावफलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर. आता मात्र पदतालीत त्याचा वापर केला होता. 1-2 पावलं पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न झाला परंतु गोलंदाजाने ओळखला. टप्पा थोडा मागे खेचला. चेंडूला उसळी मिळाली आणि चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. उरलेलं काम यष्टिरक्षक चोख पूर्ण करतोय. धावफलक स्थिरावता 9 या धावसंख्येवर. यावेळी रडार मध्ये आलाय. चेंडू आलाय स्लॉट मध्ये. पाठवलाय बाजूच्या प्लॉट मध्ये. चेंडू सीमा रेषेबाहेर. षटकार. या षटकारासाठी आपण पाहता पारितोषिक आलाय. अनिकेत घोडविंदे याच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आता मात्र आपण पाहताय पारितोषिकांची बरसात व्हायला सुरुवात झाली. 15 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. या चेंडूवर आपण पाहिलं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. पकडला क्षेत्ररक्षकाने उत्तम झेल आणि संपलाय आता मात्र शैलेशचा खेळ. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहताय माडपाळ माडप संघ 32 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोहोचला 15 या धावसंख्येवर. म्हणजे अजून 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय रोहित नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला विनायक आणि 12 चेंडू गरज असणार आहे 17 धावांची. 12 चेंडू 17 धावा. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातून दुसरं षटक घेऊन गोलंदाज मयूर. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रांग ऑफ रिझन मध्ये त्या ठिकाणी करण सुंदर झेल पकडतोय. विनायकच्या पारीचा होतोय अंत. विनायक या ठिकाणी बाद झाला. सुंदर झेल पकडला गेला. लॉंग ऑफ रिझन मध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं होतं आणि विनायकला या ठिकाणी आपल्या जाळ्यामध्ये अडकवलंय. नवीन फलंदाज आपण पाहता विनायकची जागा घेण्यासाठी अक्षय या ठिकाणी मैदानामध्ये जातोय परंतु मयूर सुंदर कामगिरी पार पाडतोय आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी विकेट मिळवले. जिथे 12 चेंडू 17 धावांचं समीकरण आलं होतं तिथं समीकरण बदलतं. 11 चेंडू आणि 17 धावा. अक्कीला हा चेंडू फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. ब्लॉकल मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला परंतु त्या चेंडूला या ठिकाणी डीप स्क्वेअर लाईक रिजन मध्ये ट्रॅव्हल केलाय. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण परंतु खराब फेकी झाली होती परंतु काही बिघडलं नाहीये त्या फेकीमुळे. मागे लगेचच या ठिकाणी कव्हर केलाय. बॅकअप मिळालाय ते म्हणजे यष्टिरक्षकाला 1 धाव मिळते. या एका धावेने धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावांचा पाठलाग करताना 16 धावा. हा चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा होता. डीप मिड विकेट रिझन मध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल होते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक खालतंय. धावफलकावर धावा लागतात 18. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. हा सामना सुरू आहे मित्रांनो नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी. माडपाई माडप विरुद्ध आई गावदेवी नानिवली संघादरम्यान. आणि जो संघ हा सामना जिंकणार तो या 4 ट्रॉफीज पैकी एका ट्रॉफीचा मानकरी होणार. आणि त्यामुळे ही सुरू असलेली लढत या ट्रॉफीजला हात लावायचा मान कोणाला मिळणार याचं उत्तर थोड्या थोड्यात आपल्याला मैदानामध्ये मिळणार. परंतु 18 धावा आपण पाहता धावफलकावर. तानाजी मेंगाळ ग्राउंड सर्वांची तयारी करताना. आता मात्र हा चेंडू या ठिकाणी लगावलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. सुंदर झेल पकडतोय. आता मात्र विचार करण्यास भाग पडलाय फलंदाजी करणाऱ्या माडपाई माडप संघाला. बाद होणारा फलंदाज रोहित. थँक्यू सो मच. जिथे आपण पाहताय आता मात्र रोहित बाद झाला. मी म्हटलं होतं संध्याकाळच्या सत्रामध्ये जरी 31 धावा कमी वाटत असल्या तरी त्या कमी नाहीयेत. कारण काल 21 धावांची 3 षटकामध्ये 21 धावांचा सामना सुद्धा या ठिकाणी शेवटच्या षटकापर्यंत आला. थरारक परिस्थितीमध्ये पाहायला मिळाला. तिथे मात्र 31 धावा बनवताना संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडीशी काय होईना दमछाक होणार हे मला माहिती होतं. जिथे आपण पाहताय 1.4 म्हणजे 1 षटक 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा लागल्यात. अजूनही चेंडू बाकी असतील 8 आणि धावा करायच्यात माडपाई माडप संघाला 14. मयूरची तारीफ करावी तेवढी कमी आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, नंतर सिंगल, त्यानंतर एक डबल आणि त्यानंतर पुन्हा विकेट. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी या ठिकाणी करतोय तो म्हणजे मयूर. आता पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. बॅक टू बॅकचा दुसरा हादरा मिळतोय तो म्हणजे माडपाई माडप संघाला. आणि या षटकातील 3रा हादरा मिळतोय. काय गोलंदाजी सुरू आहे मैदानावर. बोलबाला सुरू आहे मयूर या गोलंदाजाचा. जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 5 चेंडूंमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात आणि 3 गडी बाद करण्यामध्ये यश आलाय. मयूर ऑन हॅट्रिक. ओव्हर हॅट्रिक तर झाली आहे परंतु विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सुद्धा हा मयूर पाहायला मिळतोय. आणि जर का मयूरने विकेट हॅट्रिक घेतली तर मात्र तुषारजी धुमाळ यांच्याकडून गेम चेंजरची कॅप ही त्यांना मिळेल विकेट हॅट्रिक साठी. आणि ती त्यांच्याकडूनच त्यांच्या दुकानातूनच डायरेक्ट घ्यायची आहे. श्री गणेश स्पोर्ट्स खोपोली चे ओनर तुषारजी धुमाळ यांच्याकडून ते पारितोषिक आहे. जर का विकेट हॅट्रिक झाली तर मात्र आपल्याला गेम चेंजरची कॅप मिळणार आहे. हा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक होण्याला संधी होती परंतु दोमांस लँड मध्ये त्या ठिकाणी चेंडू लँड झाला. या दरम्यान 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. एका धाब्याने धावफलक खालतंय. धावफलकावर धाबा पाहायला मिळतात 19 धाबा. समीकरण बदलत आहे 6 चेंडू आणि आता गरज असणार आहे 13 धावांची. आता मात्र हा सामना रोमांचक परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. कालचा सामना सुद्धा सेमीफायनल चांगली झाली होती. जय हनुमान मित्रमंडळ आयोजित तालुका उपाध्यक्ष चषक श्री राकेश कुंदा जयराम जाधव माजी सरपंच गोविंदर पंचायत गोठण बुद्रुक भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष यांच्या नावाने सुरू असलेली ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी घेतली जाणारी मेहनत मग ऋषी पाटील असेल, अक्षय पाटील असेल, सागर पाटील असेल, त्यानंतर तेजस पाटील असेल, प्रणित असेल, ओमकार पाटील असेल जे माझ्या समोर स्कोररचं काम पार पाडतात. त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये राज या ठिकाणी हजर होता.
सर्व तेजस पाटील यांना विसरून जमणार नाही. या सर्वांची मेहनत, या मेहनतीच्या जोरावर आपण पाहता सुरू असणारा हा खेळ. हा चेंडू 6 चेंडू गरज होती 13 धावांची. 13 धावांची तिथे शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू टाकला होता. अख्खी म्हणत असेल आता माझ्याकडून काय झालं. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर नितीन पुन्हा एकदा आपण पाहता पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. त्यानंतर सुंदर फटका लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण झाला. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. 2 धावांनी या ठिकाणी धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 5 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा माडपाई माडप संघाच्या. 9 स्ट्राईकला उभा असलेला फलंदाज जय आपण पाहताय. नौका फलंदाज अक्षय याच्यावर मात्र आता पूर्णपणे दारोमदार असणाऱ्या माडपाई माडप संघाचा जर हा सामना जिंकायचा असेल तर अक्षय हा सामना जिंकून देऊ शकतो आपल्या संघाला. परंतु नितीन कशा पद्धतीची गोलंदाजी करणार हे पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू या ठिकाणी शफल होऊन मारण्याचा प्रयत्न झाला. डाव्या वस्तीच्या खूपच बाहेर हा चेंडू. पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. हा चेंडू वाईड आहे. या एका धावेने आपण पाहता धावफलकावर धावा लागतायत. 22 धावा. 22 धावा धावफलकावर. समीकरण बदलते. समीकरण येत आहे 4 चेंडू आणि गरज आहे 10 धावांची. 4 चेंडू 10 धावा. नितीन गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट डाव्या हाताचा गोलंदाजाला सुंदर फटका खेचलाय. शफल होऊन अक्रॉस द लाईन हा फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषे. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. चौकार आहे. चौकार येतोय या ठिकाणी. हॉलंडियर्स पण आहे. ऑनलाईन सुद्धा चेक केलाय. चेंडू द्या. चेंडू द्या. जुना चेंडू द्या. 4 धावांनी या ठिकाणी आपण पाहताय धावफलक हलतंय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 32 धावांचा पाठलाग करतोय माडप संघ आणि जाऊन पोहोचलाय 5 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावांवर. आता मात्र चेंडू बाकी असतील 3 आणि धावा करायच्या आहेत 6. 3 चेंडू 6 धावा. जे हनुमान मित्रमंडळ आयोजित गोल्डन बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषक आपण पाहताय आणि उपाध्यक्ष चषकाची हा आजचा अंतिम सामना. क्वार्टर फायनलचा सामना. या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहताय महत्वाची लढत आहे आणि त्या लढतीमध्ये ती लढत जशी व्हायला हवी, क्वार्टर फायनलचा सामना जसा व्हायला हवा भारतदास रुटे सर, तशा पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक आपण पाहताय अजूनही या मैदानावर खेळलेत. लक्ष पूर्णपणे या खेळावर जे लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी थांबायचंय. चेंडू मॅच बॉल मिळालाय. या दरम्यान 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. नितीन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर मॅच बॉल आलाय आणि आकाश आपण पाहता स्ट्राईक एंडला. आता मात्र मोठा फटका मारायच्या नादात बॅटची अप्पर एज घेतली. चेंडू बराच काळ हवेमध्ये. गोलंदाज प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु या ठिकाणी झेल सुटला जातोय. याचं रूपांतर झालं 2 धावांमध्ये. दोन्ही फलंदाज पळून काढतात. जिथे 2 धावांनी आपण पाहता 28 धावा धावफलकावर. 28 धावा धावफलकावर. आता मात्र 2 चेंडू 4 धावांची गरज. एक रोमांचक परिस्थितीमध्ये आलेला मुकाबला आपण पाहताय. नितीन गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईकला फलंदाज अक्षय आपल्या संघासाठी एकाकी लढतोय, झुंज देतोय. हा चेंडू पंचांचा इशारा या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय.
म्हणजे एक धाव या ठिकाणी प्लस केली जाणार. एका धावेने आपण धावफलकावर धाव पाहता 29. समीकरण बदलतंय. 2 चेंडू आणि आता मात्र गरज असणार आहे 3 धावांची. तिथे पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. दोन चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. नितीन गोलंदाजी मार्कवर येतोय. हा फ्री हिटचा चेंडू. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज बाद. मात्र स्ट्राईक चेंज करण्याच्या नादात या ठिकाणी फलंदाज गमवावा लागतोय. एक धाव मात्र मिळाली जाते. या एका धावेने आपण पाहताय धावफलकावर धावा लागतात 30 धावा. 30 धावा धावफलकावर लागतात. एक चेंडू आणि आता मात्र गरज या सामन्यामध्ये 2 धावांची. ज्याला कोणाला बीपीचा त्रास असेल, हार्ट अटॅकचा त्रास असेल, त्यांनी हा सामना पाहू नये. कारण जर हा असे सामने खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर हृदयाचे ठोके वाढवणारे सामने या ठिकाणी सामना पाहायला मिळतोय क्वार्टर फायनलच्या या सामन्यामध्ये. विचार केला तर एक चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. म्हणजे तुम्हाला 2 धावा बनवाव्याच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. आणि एक चेंडू 2 धावांची गरज असताना कशा पद्धतीचा गोलंदाज या ठिकाणी चेंडू टाकणार, कशा पद्धतीचा फलंदाजी अक्कीच्या माध्यमातून होणार हे पाहणं गरजेचं आहे. बॉल जर पकडला तरी सुद्धा या ठिकाणी धाव घेऊ शकतो. क्लोज जर किपिंग असेल आणि चेंडू जर पकडला तर मात्र धाव घेऊ शकत नाही. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय नितीन स्ट्राईकला अक्की आपल्या संघासाठी अक्षय एकाकी झुंज देताना पाहायला मिळतो. एक चेंडू 2 धावा. फुलटा असा चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल पकडतोय. शेवटच्या क्षणाला आई नानिवली संघ हा सामना जिंकतोय. नक्कीच आपण जल्लोष पाहता आई गावदेवी नानिवली संघाचा. कारण जल्लोष करण्यासारखा सामना झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत आली. मी म्हटलं होतं 31 धावा कमी नाहीयेत. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना येणार. एक रंजक परिस्थितीमध्ये पोहोचणार. शुभेच्छा असतील आपल्याला आई नानिवली संघ, मडपाई माडप संघ आपल्याला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यांसाठी. कारण आपण सुद्धा चांगला खेळ दाखवलात. क्वार्टर फायनलच्या सामन्यापर्यंत आलात. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा